एरवी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे सत्ताधारी विरोधक आज मात्र कोल्हापूर जिल्हा परिषदेत मांडीला मांडी लावून एकत्र बसले आहेत. विषय आहे निधीचा आणि तो काही थोडा थोडका नाही तर चक्क 252 कोटी रुपयांचा. कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या या विकास निधीवर नेमका हक्क कोणाचा, जिल्हा परिषद सदस्यांचा की आमदार आणि खासदारांचा? आज आपण याच विषयाचे सखोल राजकीय विश्लेषण करणार आहोत. हा केवळ पैशांचा वाद नाही, तर हा वाद आहे लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास सध्या निधी अभावी रखडलेला आहे. अशातच जिल्हा नियोजन समितीकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी तब्बल 252 कोटी रुपयांचा घसघशीत निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी म्हणजे ग्रामीण भागासाठी एक संजीवनी आहे. पण या संजीवनीचे वाटप कसे होणार, इथूनच खऱ्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे चित्र पाहण्यासारखे आहे. नेहमी एकमेकांच्या विरोधात शड्डू टोकून उभे राहणारे सत्ताधारी आणि विरोधी गटाचे जिल्हा परिषद सदस्य आज एकत्र आले आहेत. त्यांचे म्हणणे स्पष्ट आहे, हा निधी 100% आमचा आहे, त्यात आमदार किंवा खासदारांची कोणतीही भागीदारी नको. या मागणीसाठी या सदस्यांनी चक्क सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. आपल्या हक्काच्या निधीसाठी सर्व पक्षीय सदस्य एकत्र येऊन सह्या गोळा करत आहेत आणि हे सर्वंकष निवेदन ते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ तसेच आमदार प्रकाश आंबेडकर यांना देणार आहेत. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की जिल्हा परिषदेच्या निधीमध्ये आमदार आणि खासदार अचानक आलेच कुठून? या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गेल्या काही वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत. जेव्हा कोल्हापूर जिल्हा परिषदेची मुदत संपली आणि निवडणुका लांबणीवर पडल्या, तेव्हा तिथे प्रशासकीय राजवट लागू झाली. सभागृह अस्तित्वात नव्हते आणि जिल्हा परिषद सदस्य तांत्रिकदृष्ट्या अधिकारावर नव्हते. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा घेत ग्रामीण भागातील विविध विकास योजनांसाठी येणारा निधी थेट आमदार आणि खासदारांमार्फत वितरित केला जाऊ लागला. प्रशासकीय राजवटीत जे घडले तो एक तात्पुरता उपाय होता. पण आता शंका ही आहे की याच प्रशासकीय काळातील पद्धतीचा पायंडा पाडण्याचा मनसुबा वरिष्ठ नेत्यांचा तर नाही ना? आमदार आणि खासदारांना एकदा या निधीच्या वाटपाची सवय लागली की ते सहजासहजी हा अधिकार सोडून देतील का? याच भीतीपोटी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आज आक्रमक झाले आहेत. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सदस्यांना भीती आहे की जर त्यांच्या हक्काचा निधी वरच्या पातळीवरच वाटला गेला तर त्यांनी लोकांच्या जाऊन तोंड कसे दाखवायचे? हा संघर्ष केवळ कोल्हापूरचा नाही, तर हा संसदीय लोकशाहीतील एक मूलभूत तत्वाचा प्रश्न आहे. आपण थोडं संविधानाच्या पानामध्ये डोकावून पाहूया. संसदीय लोकशाहीत शहरी आणि ग्रामीण विकासाचे विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर व्हावे यासाठी 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने एक भक्कम पाया रचला. या घटनादुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी दिली. याचा सरळ अर्थ असा की स्थानिक पातळीवरील विकासाचे निर्णय हे तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनीच घ्यावेत. मग आता काही प्रश्न उपस्थित राहतात. जर जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था आहे तर तिच्या निधी वाटपाचे निर्णय मंत्री, आमदार किंवा खासदारांनी घेणे घटनेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? आमदार आणि खासदारांचे त्यांच्या मतदारसंघासाठी स्वतंत्र निधी म्हणजेच आमदार किंवा खासदार निधी असतोच. मग ते जिल्हा परिषदेच्या निधीवर हक्क का सांगत आहेत? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना त्यांच्याच हक्काच्या निधीसाठी जर अशा प्रकारे एकत्र येऊन सह्यांची मोहीम राबवावी लागत असेल तर मग या स्वायत्त संस्थांच्या अधिकारांना काही अर्थ उरतो का? हे प्रश्न अत्यंत कळीचे आहेत आणि या सदस्यांचा संताप केवळ पैशांसाठी नसून त्यांच्या अस्तित्वासाठी आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आतापर्यंतचा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा इतिहास पाहिला तर जिल्हा नियोजन समितीकडून जो निधी यायचा तो मिळवण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया राबवली जायची. निधी जिल्हा परिषदेकडे येतो, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलवली जाते. या सभेत या निधीच्या वाटपाला मंजुरी घेतली जाते आणि त्यानंतरच तो निधी सदस्यांमार्फत गावागावात पोहोचतो. ही अत्यंत लोकशाहीवादी परंपरा आजवर अबाधित होती. पण आता या परंपरेला मोडता घालून आमदार खासदारांचा वाटा निर्माण केल्याने सदस्य संतप्त झाले आहेत. पण या सदस्यांकडे एक ब्रह्मास्त्र आहे आणि त्यांनी ते आता म्यानातून बाहेर काढले आहे. जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या योजनांना अंतिम प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार हा कोल्हापूर जिल्हा परिषद सभागृहाकडेच आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एक मुखाने इशारा दिलाय, जर या निधीत आमदार आणि खासदारांचा वाटा असेल तर आम्ही सर्वसाधारण सभेत याला मंजुरी देणार नाही.
थोडक्यात काय तर निधीची वाटणी आमच्या मनासारखी झाली नाही तर आम्ही सर्व कामे रोखून धरू, हा थेट सत्ताधाऱ्यांना दिला अल्टिमेटम आहे. हा वाद चिघळत चालला पाहून आता वरिष्ठ नेत्यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागत आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे हे निवेदन दिले जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर या नेत्यांची सध्या तरी अत्यंत सावध आणि सबुरीची भूमिका घेतली आहे. या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन ते देत आहेत. या संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ नेमके काय म्हणाले आहेत ते आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. तुम्ही जिल्हा परिषदेत आला, गेले 6 महिने झाले निवडणुका होऊन, नियोजन मंडळानं 265 कोटी रुपये जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या योजनांसाठी दिलेले आहेत, परंतु आमदार कामं सुचवायला आग्रही आहेत. 70% निधीची कामं आमदार सुचवा लागलेत. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांचं डोकं सदस्यांनी भंडावून सोडलेलं आहे आणि तुम्ही आणि पालकमंत्री काही मार्ग काढणार आहे का? हे बघा, जिल्हा परिषदेमध्ये युतीची सत्ता आहे आणि आम्ही 10च्या 10 आमदार हे युतीचे आहोत. आम्ही बसून आमच्या घरातलं भांडण मिटवू, तुम्ही काही काळजी करू नका. शेवटी तेही विकास कामासाठी निधी मागतायत, आम्ही विकास मागतोय. आता त्यामध्ये बसून चर्चा करून योग्य तो मार्ग आम्ही निश्चितपणे काढू आणि तुम्ही काही काळजी करू नका. मंत्री मुश्रीफ यांच्या विधानातून महायुतीतील घरातली भांडणं बाहेर आली आहेत हे स्पष्ट आहेच आणि आमच्या घरातील हे भांडण आमचं आम्ही सोडू अशी पालकत्वाची भूमिका ते घेताना दिसत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय विश्लेषण करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. राजकारणात विकास निधी हे सत्तेचे इंधन असते. जिल्हा परिषद सदस्य हा थेट गावातील लोकांशी जोडलेला असतो. जर त्याच्या हातात विकास कामे करण्यासाठी निधीच नसेल तर तो लोकांच्या प्रश्नांना उत्तरे काय देणार? अशा वेळी स्वतःचे राजकीय वजन टिकवण्यासाठी या 252 कोटींवर वर्चस्व असणे हे झेडपी सदस्यांसाठी करो या मरो स्वरूपाचे आहे. पण त्याच वेळी दुसरीकडे आमदार आणि खासदार हे संपूर्ण मतदारसंघाचे नेतृत्व करत असतात. त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी आणि मोठ्या योजना मार्गी लावण्यासाठी या निधीची गरज भासते. त्यामुळे हा संघर्ष केवळ वैयक्तिक नसून तो स्थानिक विरुद्ध राज्य पातळीवरच्या प्रतिनिधींमधला आहे. स्वायत्त संस्थांचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत हे तत्व ठीक आहे, पण प्रत्यक्ष राजकारणात जो ताकदवान असतो तोच निधी खेचून नेतो हा आजवरचा इतिहास आहे. तर आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की कोल्हापूर जिल्हा परिषदेचे हे सदस्य आपल्या हक्काचा 100% निधी मिळवण्यामध्ये यशस्वी होतात का, की पुन्हा एकदा आमदार आणि खासदार या निधीमध्ये आपला वाटा मिळवण्यात बाजी मारतात? सह्यांच्या मोहिमेचा मंत्री, आमदार, खासदार यांच्यावर काय परिणाम होतो हे येणारा काळच ठरवेल. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे? जिल्हा परिषदेच्या निधीत आमदार खासदारांचा हस्तक्षेप योग्य आहे का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.